हाय हॅलो नमस्कार. मी कादंबरी आणि आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप सारं स्वागत. पाठीमागून थोडासा पक्ष्यांचा आवाज येत असेल आणि हा आजचा जो ब्लॉग आहे तो गावाकडचा आहे. आणि आज जे जे काही होईल म्हणजे साधारणतः एका गृहिणीचं गावाकडचं आयुष्य कसं असतं ते दाखवायचं मी तुम्हाला प्रयत्न करेन. तर हा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. खूप छान नवीन नवीन छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण नवीन नवीन आहेत. सो हा ब्लॉग बघत राहा. गावाकडच्या घराची ना एक सुंदर गोष्ट म्हणजे प्रत्येक सकाळी हे रांगोळीनं सुरुवात होते आणि हे तुळशीवृंदावन म्हणजे प्रत्येक घराचा आत्मा असतो. आणि तिथे एक दिवा लावलं की खूप छान प्रसन्न वातावरण होऊन जातं. आणि ही अशी जास्वंदीची झाडं लावलीत घराच्या दोन्ही साईडला. आणि हे जाईचं की जुईचं एक्झॅक्ट मला सांगता येणार नाही, पण ही दोन्ही झाडं आहेत. आणि आमच्या घराला पूर्ण थंड ठेवणारं सगळं श्रेय ज्या झाडाला तर ते बदामाचं झाड आणि बाजूला नारळाची झाडं लावली आहेत. आणि आंब्याचं अजून छोटंच आहे आणि छोटीशी फुलबाग आहे ज्याच्यामध्ये खूप सारे गुलाबाची फुलं आहेत, मोगरा आहे, त्याच्यानंतर जाई आहे आणि जास्वंदसुद्धा आहे. तर अशा फुलांची बाग म्हणू शकतो आपण. तर ती छोटीशी आहे. आणि हे आमच्या घराच्या पाठीमागच्या साईडला ना चाफा लावलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकताय ह्या भर उन्हाळ्यात एकही पान नाही, पण फुलांनी मात्र हा चाफा गच्च अगदी भरून गेला फुलं घेतोय. सकाळी नंतर पक्ष्यांचा आवाज आहे आणि थोडा थोडा वाऱ्याचा आवाज आहे. इतकं छान वाटतंय. ही फिलिंग शहरामध्ये कधीच पॉसिबल नाही आहे. म्हणजे तुम्ही अगदी गार्डनमध्ये सुद्धा जा, इतका छान फील नाही येणार. पण फुलं घेऊयात आता. गावातली प्रत्येक गोष्ट ना खूप खरी आणि तितकीच ताजीसुद्धा असते. ते असं का म्हणतात ते प्रत्येक वेळोवेळी जाणवतं. की छान फुलं घेतली आहेत आपण. दारातच बदामाचं झाड आहे, तर इथं खूप सारे पक्षी बदाम खायला येतात. आता मला हे कॅमेऱ्यामध्ये टिपणं शक्य झालं नाही पक्षी, परंतु त्यांच्या आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल. आणि ही इतकी अशी फुलं आपण देवपूजेसाठी आणलेली. 4 प्रकारची. मोगऱ्याला 1-2च फुलं आली होती, सो ती नाही मिळाली आणि बाकीचे घेऊन आले. तसं फ्रेश पूजनने आपण देवपूजा करूयात. काल आपण ज्या शेवग्याच्या शेंगा आणल्या होत्या की नाही, तर त्या शेवग्याच्या शेंगाची मी भाजी करणार आहे. आणि माझ्या पद्धतीनं नाही, खरं तर आज ताई म्हणजे माझ्या सासूबाईच भाजी करणार होत्या, पण मी म्हटलं मीच करते, मला फक्त प्रोसेस सांगा कशी. सो त्यांनी सांगितले त्याप्रमाणे आपण भाजी करतो आणि ते तुम्हाला दाखवते. ह्या ज्या शेंगा आहेत ना त्या शेतातून आणल्या होत्या आणि मी उकळवून घेतलेल्या आहेत ह्या शेंगा. आणि त्यानंतर घेतो हे फुटाण्याचं बारीक कूट करून घेणार आहोत आपण. असं पीठ करून घेतलेलं आहे. हे 2 छोटे छोटे कांदे, ओले कांदे हे भाजून घेतलेले आहेत आणि सुद्धा आपण बारीक करून घेणार आहोत. गावाकडे ना किचन कट्ट्याचा फार उपयोग होत नाही, तरी लाईट होती सगळे त्याच्यावरच सगळं होतं. म्हणजे अगदी दूध तापवणं असेल, चहा करणं असेल, भाजी असेल आणि अगदी आपण चपाती आणि भाकरीसुद्धा करू शकतो. पण भाजी जसं करतो तसंच पहिल्यांदा मोहरी, त्यानंतर जिरी आणि त्यानंतर हे 2 कांदे जे आपण वाटून घेतलेले आहेत तो मसाला घालूयात. आपण 2 कांदे घालण्याचा मसाला तर टाकलाच आहे, पण मी सांगायचं विसरून गेले. तर लसूण आणि खोबरं एकत्र कुटलेलं, तर ते सुद्धा गावाकडच्या भाजीला कंपल्सरी म्हणजे घालतोच आपण, तर ते सुद्धा मी ह्याच्यामध्ये टाकलेलं होतं. त्यानंतर टाकल्यात थोडीशी हळद, त्यानंतर जे गावाकडे बनवलं होतं ते काळं तिखट,
सुहाना मसाला आणि घरगुती मसाला मिक्स आहे, तो 1 चमचा टाकते आपण. आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं. त्यानंतर थोडंसं टाकूयात आपण हे फुटाण्याचं पीठ. आपल्याला छान तेल सुटलं आहे आता आणि त्याच्यानंतर मग आपण टाकून घेऊ शेवग्याच्या शेंगा. मला जो आवाज येतो ना तो शेगडीचा आवाज येते आणि त्यानंतर पाणी ओतल्याचा सुद्धा आवाज. तर गावाकडे एवढं शांत वातावरण असते ना, तर प्रत्येक गोष्टीचा आवाज येतो आणि त्याच्या पाठीमागं काहीतरी संगीत आहे असं मला तरी वाटते. त्याच्यानंतर मग टाकलं मीठ आणि जे भांडं होतं ते सुद्धा विसळून टाकलं आपण आणि अशी छान भाजी तयार झालेली आहे आपली. मी फक्त माझंच पूर्ण दिवसभराचं रुटीन नाही तर माझ्या आसपास घडणारं पण दाखवते. तर इथं माझे सासरे ते शेळ्यांना खायला घेऊन आलेले आहेत आणि हे जे पत्र्याचे शेड दिसते त्याच्या आतमध्ये शेळ्या बांधलेल्या असतात. केशरीच कलर आहे ना? हां, केशरीचे. पिवळा पांढरा आणि केशरी मिक्स करायला लागलात ना आता. हा केशरी आहे ना? ह्या ज्वारीचंच पापड असतात ना का तांदळाचे येतं? आणि त्याच्यानंतर मग उन्हाळी कामाची सुरुवात. तर इथं गहू आणि तांदळाच्या मिक्स पापड्या करत होतो मी. तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर टाकून या पापड्या बनवायच्या. गव्हाच्या कशा कलरचे पापड्या केलेत आम्ही? आम्हाला नवरीला रुखवत द्यायचं आहे. काल कुरड्या केल्या. तसं वाटलं होतं गावाकडे गेल्यानंतर खूप छान ब्लॉग होतील, पण काम इतकं असतं आणि इतकं बिझी शेड्यूल असतं की त्यातून हे पॉसिबल झालं नाही. तर काल आम्ही कुरड्या केल्या होत्या आणि ह्यासुद्धा रुखवतामध्ये द्यायच्या होत्या. तर ह्या 4-5 प्रकारच्या कुरड्या आम्ही बनवल्या आणि त्या वाळल्यानंतर अशा दिसत आहेत. ह्या अशा पापड्या घेतल्यात आणि मग 5 वाजता थोडा आराम करून झाल्यानंतर ह्या कुरड्याचा चीक घ्यायला आमचा चालू होता. तर एक जण घास घालणं आणि एक जण दळणं असं करत करत आम्ही एक पायली भरायचा चीक घेतला असेल. लागलं का? कुरडी जेवढी खायला छान लागते, दिसायला पांढरी शुभ्र दिसते आणि नाजूक दिसते, तेवढंच त्या कुरडीच्या पाठीमागं अफाट कष्ट असतं हे मला आयुष्यात पहिल्यांदा जाणवलं. हे चिकाच्या मशीननं जरी चिक घ्यायचा असला तरी हात इतका प्रचंड दुखत होता की रात्री भाकरी थापणं सुद्धा मला मुश्किल होत होतं. कारण एकदम आपल्या शरीराला आराम असतो आणि गावाकडं गेल्यानंतर एकदमच कष्टाला शरीर आपण अर्पण केल्यासारखं करतो. सो खूप त्रास होत होता मला त्या दिवशी. ह्याला किती वेळ करावं लागतंय? किती वेळ धुवायचं? धरते मी नाही. नाही का आणली? चाळणीत काय करायचं? चाळणीत त्याच्यावर शोधायचं मी त्याच्यावर करते. हा आजीबाई सांगतात, ऐकायचं का? चाळणीने हलवत होती ती बरोबर. जास्त पडेल का? आणि मग अशा प्रकारे आम्ही कुरडईचा चीकसुद्धा घेऊन झाला आणि त्याच्यानंतर मग मी माझ्याकडचं साडी कलेक्शन ह्याच्यावर एक ब्लॉग तयार केला. त्याच्यानंतर ना माझ्याकडं नेटच्या 2-3 साड्या, पण आता इथं जी आहे उपलब्ध ती एकच आहे. ही अशी आहे आणि ह्या साडीवरनं माझं विशेष प्रेम आहे. कारण ही साडी ना मला आमच्या आहुनी व्हॅलेंटाईन डेला गिफ्ट केली होती आणि ते पण लग्नाच्या आधी. सो जरा जास्तच प्रेम असतं तेव्हा.
अजूनही ती साडी तेवढी छान दिसते, म्हणजे धुतली तरी सुद्धा त्याला अजिबात फरक पडलेला नाही. आणि मी मग अशी तुम्हाला दाखवत असेल घराच्या अगदी समोरच शेळ्यांचं दूध केलेलं आहे. तर तिथं सकाळी सासऱ्यांनी खायला आणून ठेवलेलं होतं. तर ते खायला मग शेळ्यांना टाकायचं होतं, कारण दुपारी सासूबाई परत शेतात काहीतरी करायला गेलो तसं तो खायला आयतच आणून ठेवलं होतं. ते फक्त शेळ्यांना खायला टाकायचं. आणि वारा इतका सुटलेला होता, वारा खरंच खूप जास्त वारा त्या दिवशी सुटलेला. गाव जगणं शिकवतं असं ते काय म्हणतात, हे तुम्हाला वेळोवेळी जाणवत असेल, कारण किती दूर गेलं तरी मन मात्र परत गावाकडंच फिरत राहतं. शेतकरी ना खूप चांगली कामं रोजच्या त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये आपोआपच करत असतो. शहराकडे कसं गाईला खायला पैसे देऊन एका विशिष्ट वारी खायला देतात आणि त्यातून पुण्य कमवायचं काहीतरी हिशोब लावतात. तर तसं शेतकऱ्यांकडं नसतं. तर तो गाई असेल, शेळी असेल, म्हैस असेल, जो पण कोणी असेल, तर आपल्या खाण्यासोबतच त्याच्या आज ना खूप जास्त वारं सुटले, खूप जास्त. ऊन थोडंसं कमी लागतंय. तर असा होता गावाकडचा संपूर्ण दिवस. मी तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग ते नक्की सांगा, आणि आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.